इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात पार पडली। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्या समोर झालेल्या या सुनावणी दरम्यान आज प्रशांत कोरटकर याचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी कोरटकरची बाजू मांडली। कोरटकर हे तपासात पोलिसांना सहकार्य करायला तयार आहेत। त्यांनी त्यांचा मोबाईल पोलिसांकडे जमा केलाय, त्यामुळे त्यांना अटक करण्याची गरज नाही किंवा न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही। उलट कोरटकर आणि सावंत यांच्यामधील संभाषण सावंत यांनी समाज माध्यमात प्रसारित केलंय, त्यामुळे त्यांच्यावरच गुन्हा दाखल करावा असा युक्तिवाद ॲडव्होकेट घाग यांनी केला। मात्र सुनावणीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास घाग यांनी नकार दिला, तर इंद्रजित सावंत आणि सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी बाजू मांडली। कोरटकर ही एक अशी प्रवृत्ती आहे की जी ब्राह्मण आणि मराठा असा नसलेला वाद निर्माण करण्याचं काम करत आहे। कोरटकर याचे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत। त्यांच्या सल्ल्यानुसारच कोरटकरनं मोबाईलमधील डाटा डिलीट केलाय, त्यामुळे कोरटकर याला अटक करण्यात यावी असा युक्तिवाद ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला। तर यांना कोणत्याही प्रकारे चर्चा करायची नाही, आपले गैरसमज असतील ते सांगायचे नाही किंवा इंद्रजित सावंत यांनी काही चुकीचं बोललेलं आहे त्याच्याबद्दल चर्चा करून शंका निरसन करून घ्यायचं नाही, पण केवळ आपलंच म्हणणं बरोबर आहे असं समजून एक ब्राह्मणवाद आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत। ब्राह्मण आणि मराठा याच्यामध्ये नसलेलं एक भांडण उकरून काढण्याचा राजकीय संदर्भसुद्धा या प्रकरणाला आहे, हे सुद्धा आम्ही सांगितलं। आणि प्रशांत कोरटकर सारखे व्यक्ती म्हणजे प्रवृत्ती आहेत, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही ही लढाई नाही। हे जामीनचा अर्ज हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की असे लोक, अशा प्रवृत्तीचे लोक, ते ब्राह्मणवादी असो किंवा ते कोणत्याही कट्टरवादी समाजाचे असो, ते असणं चुकीचं आहे, संविधानाच्यासाठी ते धोकादायक आहे। आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर यांचं कंडक्ट आपण पाहिलं, म्हणजे त्याला आपण म्हणतो वागणूक सगळी पाहिली, तर त्या वागणुकीतून हे दिसते की त्यांना कायद्याचा कोणताही आदर नाही, कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे। त्यांनी मोबाईल जरी सबमिट केला असेल तरी सगळा डेटा फॉर्मॅट केलेला आहे। त्यांच्या वकिलांतर्फे जरी सांगण्यात आलं की CDR रिपोर्ट काढलेला होता, त्याच्यामुळे त्यांनी कॉल केलेला आहे स्पष्ट दिसते, परंतु आणखी काही गोष्टी मोबाईलमध्ये होत्या का ह्या तपासण्यासाठी कोणताही वाव प्रशांत कोरटकर यांनी ठेवलेला नाही, कारण की ते शातीर बदमाशाप्रमाणे याच्यात वागलेले आहेत। आणि माझं तर म्हणणं आहे, मी कोर्टाच्या बाहेर सांगतो, मी कोर्टात सांगितलेलं नाही की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत, इथल्यासुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत, आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधला डेटा इरेज करणं, सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं, अशा प्रकारचे कामं ते करत आहेत। कोरटकर यांच्या जामिनाबाबत उद्या मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम निर्णय होणार आहे। आजच्या सुनावणीवेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, शुभम शिरहट्टी, संजय पटकारे, प्रवीण पाटील यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते।